रोड नाही, नाल्या नाही, काहीच नळ नाही, पाणी पियायले नळाचे पैसे घेता, कशाचे घेता, आम्हाला काहीच नाहीये. आज आम्ही तुम्हाला अकोला महानगरपालिकेची पोलखोल दाखवणार आहोत. अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील बहुजन नगर भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं इथल्या नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकलाय. शिवनी ग्रामपंचायतीचा महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रात समावेश होऊन जवळपास 8 वर्षे उलटले तरी रस्ते, पाणी पुरवठा, नाले आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा इथं मोठा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी. राज्यात महानगरपालिकेच्या रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मात्र अकोल्यामध्ये जर बघितलं गेलं तर प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांनी चक्क या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. नेमका बहिष्काराचं काय रहस्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत नागरिकांकडून. नमस्कार. बहिष्कार टाकलेला आहे, काय? आम्ही प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी राहतो. आम्ही आधी ग्रामपंचायत मध्ये होतो. हद्दवाढ झाल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. परंतु कुठल्याच प्रकारचा जो विकास असतो, मूलभूत विकास, तो आमच्या एरियाचा बहुजन नगराचा झालेला नाही. परिस्थिती अशी आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले, परंतु आम्हाला साधं पिण्याचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. रस्त्याने धड चालता येत नाही. नाल्यांची परिस्थिती अशी आहे की गटारामध्ये मोठमोठे किडे झालेले आहेत. लहान मुलांना जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात त्यामध्ये अक्षरशः म्हणजे कमरी पाणी त्या ठिकाणी होते. अशा प्रकारचं जीवन व्यतीत आम्ही त्या ठिकाणी करतो. कुठल्याच प्रकारची मूलभूत सुविधा असतात त्या सुविधा तिथं त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेल्या नाहीत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगायला आलो की आम्हाला होऊ घातलेली जी निवडणूक आहे महानगरपालिकेची त्यावर आम्हाला बहिष्कार घालायचा. काय एक प्रमुख महिलांच्या समस्या? आम्हाला नळ नाही आले, रोड नाही आहे. ते नसल्यावर आमच्या 3,000 रुपये आम्हाला घर टॅक्स येते, आम्ही ते भरतो. आम्हाला एवढं गटारातून जावं लागते तरी पण आम्ही भरतो. आणि याच्या नगरपालिका आले लोक येतात, डॉक्टर लोक आम्हाला पाहतात, तुमच्या झाकण ठेवा, पाणी ठेवू नका, पाणी साचू नका, हे साचलेलं पाणी याचं काय करा, आमच्या घरात येऊन पाहतात. मतदानाचा हा मूलभूत हक्क असतो आणि आपण याच्यावरच बहिष्कार टाकला. आम्ही कधी 3 पिढ्या गेल्या तसं आम्हाला रोड नाही, नाल्या नाही, काहीच नाही. नळ नाही, पाणी पियायले, लाईट बिल घेता, नळाचे पैसे घेता, कशाचे घेता, आम्हाला काहीच नाहीये. सर्व उघड्यावर आहे आम्ही, काहीच नाही. आणि त्याची काळजी कोणीच नाही. आम्ही 3 वेळ आलेलो आहोत. कोणीच येतो करतात, कोणी येत नाही, येतो करतात, कोणी येत नाही. मग काय करायचं? आम्ही काय करायचं? आश्वासन दिलं आता आमची समस्या फक्त एवढीच आहे की आमच्या समस्या याने सोडवल्या पाहिजेत. नाही सोडवल्या तर आमचा निर्णय ठाम हा आहेच की मतदानावर बहिष्कार. कारण की मूलभूत हक्क जर आम्हाला मिळतील नाही, आम्ही मतदान करून आमचा फायदा काय? म्हणून मग आता हा पक्का निर्णय आहे आमचा. आम्ही घर टॅक्स भरतो, रोड टॅक्स भरतो, सगळं भरतो. आम्हाला सुविधा कोणतीच नाही. नळ नाही, रोड नाही, नाल्या नाही, लाईट सुद्धा नाहीत आमच्या येत आहेत. यापूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं? काहीच नाही. कोणच पाहिलं नाही आमच्या इकडे. कोणतेच नगरसेवक नाही आले, कोणीच नाही आले. फक्त आम्हाला खोटेच आश्वासन दिले कोणी पण. आणि अजून आमच्या एरियातलं काम कोणच केलं नाही. राज्यात जर पाहायला गेलं तर बहुजन नगरमधील नागरिकांनी हा जो बहिष्कार टाकलेला आहे त्याचं मूलभूत कारण म्हणजे अनेक या ठिकाणी राजकीय पक्षाचे नेते येतात, नगरसेवक येतात, आश्वासनं देतात, परंतु कुठलंही गेल्या 5 वर्षात काम झालेलं नाही. त्यामुळेच हा बहिष्कार टाकला असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रतीक कुरेकर, LS न्यूज मराठी, अकोला.